नमस्कार मित्र हो, संदर्भ कसे द्यावेत या आपल्या दुसऱ्या भागाच्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. पहिल्या भागामध्ये आपण संदर्भ कसे द्यावेत याचा विचार करताना आपण संदर्भ प्रथम वाचायला शिकले पाहिजे आणि ते कसे वाचावेत याचा एक प्राथमिक परिचय आपण पहिल्या व्हिडिओमध्ये करून घेतला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायटेशन म्हणजे काय, सायटेशन स्टाईल म्हणजे काय आणि सायटेशनचे वेगवेगळ्या प्रकार कोणते, पद्धती कोणत्या यांचा आपण सविस्तर विचार करणार आहोत. त्याचबरोबर आपल्या विषयाला अनुरूप अशी सायटेशनची पद्धत कशी निवडावी याचाही विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रहो, संदर्भ देताना जो संदर्भ तुम्ही निवडला आहे त्या लेखकाचे पूर्ण नाव, त्याच्या संदर्भ ग्रंथाचे अथवा शोध निबंधाचे नाव, त्या शोध निबंधाचा अथवा संदर्भ ग्रंथाचा प्रकाशनासंबंधीचा संपूर्ण तपशील, त्याची आवृत्ती आणि तुम्ही ज्या पृष्ठांवरचा संदर्भ तुमच्या शोध निबंधाला अथवा संशोधन ग्रंथाला आधार देण्यासाठी वापरला आहे तो पृष्ठ क्रमांक या गोष्टी महत्त्वाच्या असतात. संदर्भ देताना मजकुरामध्ये ज्याला आपण इन टेक्स्ट असं म्हणतो ती सायटेशनची पद्धत वेगळी असते आणि शोध निबंधाच्या शेवटी अथवा संशोधन ग्रंथामध्ये प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी संदर्भ देण्याची पद्धत वेगळी असते. त्याचबरोबर जेव्हा आपण संदर्भ सूची तयार करतो तेव्हा त्या बिब्लिओग्राफीमध्ये संदर्भ नमूद करण्याची एक आकार विल्हे, ज्याला आपण ABCD या पद्धतीने म्हणा अथवा मराठीमधली जी वर्णमाला आहे अ आ इ ई आणि त्यातली जी बाराखडीनुसार असेल तशा पद्धतीची ती शेवटची जी संदर्भ सूची असेल ती आपल्याला नोंदवावी लागते. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की मी मागाशी म्हटलं की लेखकाचे हे सर्व तपशील जे आहेत तेच तपशील आपल्याला संदर्भ ग्रंथा शोध निबंधामध्ये नोंदवावे लागतात. पण प्रत्येक सायटेशन पद्धतीनुसार त्यांचा क्रम बदलत असतो. म्हणजे पहा की मजकुरामध्ये सायटेशन देण्याच्या 3 पद्धतींचा किंवा प्रकारांचा आपण पहिल्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता. एक पॅरेंथेटिकल सायटेशन, याच्यामध्ये काय असतं की जेव्हा आपण मजकुरामध्ये एखादा संदर्भ देतो तेव्हा ज्या लेखकाचं पुस्तक अथवा शोधनिबंध तुम्ही तुमच्या संशोधनाला आधार देण्यासाठी वापरला आहे तर त्याचं नाव आणि त्या पुस्तकाचं अथवा शोधनिबंधाचं जे प्रकाशन वर्ष असेल आणि पृष्ठ या गोष्टी इन टेक्स्ट सायटेशनमध्ये पॅरेंथेटिकल सायटेशन पद्धतीमध्ये नोंदवल्या जातात. दुसरा प्रकार असा आहे की आपलं जे वाक्य संपलं की तिथे आपल्याला जर संदर्भ द्यायचा असेल तर वाक्याच्या क्रियापदाच्या शिरोरेखी अथवा त्या क्रियापदाच्या शेवटी आपण चौकोनामध्ये हा संदर्भ नोंदवू शकतो. हा चौकोनामध्ये क्रमांक टाकून हा जो संदर्भ आपण नोंदतो त्याला आपण न्यूमेरिक असं म्हणतो. तर काही वेळेला संकल्पनेच्या शिरोरेखी अथवा क्रियापदाच्या शिरोरेखी आपण तो क्रमांक टाकतो, याला आपण म्हणतो न्यूमेरिक पद्धत. किंवा काही वेळेला संदर्भ आपलं जे विवेचन आहे त्या विवेचनाचं जे पहिलंच पृष्ठ आहे त्या पहिल्या पृष्ठावर तुम्ही जे संदर्भ नोंदले असतील ते तळटीपेमध्ये नोंदण्याची एक पद्धत आहे. म्हणजे प्रत्येक पानावर तुम्ही जे जे संदर्भ नोंदाल ते त्या पानावर तिथे तुम्ही नमूद करायचे. आणखी एक पद्धत अशी आहे की एंड नोट, ज्याच्यामध्ये हे जे तळटीपांमध्ये नोंदलेले संदर्भ आहेत ते सगळे शेवटी नोंदण्याची एक पद्धत आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की इन टेक्स्ट म्हणजे आपल्या मजकुरामध्ये संदर्भ नोंदण्याची एक पॅरेंथेटिकल सायटेशनची पद्धत आहे. दुसरी आहे न्यूमेरिक की ज्याच्या आपण क्रमांक टाकतो, हा क्रमांक शिरोरेखेवर टाकतो अथवा चौकोनामध्ये आपण लिहितो, चौकोनी कंसामध्ये आपण लिहितो. आणि तिसरा प्रकार जो आहे तो तळटिपेमध्ये अथवा एंड नोटमध्ये आपण तो संदर्भ जो असेल तो संदर्भ नोंदवतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे संदर्भाचं हे जे तपशील आहेत, लेखकाचं नाव, त्याचा संदर्भ ग्रंथ, त्याच्या प्रकाशनासंबंधीचे तपशील, पृष्ठ क्रमांक, ह्या सगळ्या गोष्टी सारख्याच असतात. फक्त त्या नोंदण्याची त्यांचा क्रम पाळण्याची पद्धत जी आहे ती प्रत्येक सायटेशन पद्धतीमध्ये वेगवेगळी आहे.
म्हणजे काही पद्धतींमध्ये लेखकाचं नाव लिहायचं असेल तरी आडनाव आधी लिहायचं की नाव आधी लिहायचं हे त्या पद्धतीवर अवलंबून आहे. लेखकाचं आडनाव नावानंतर त्याच्या संदर्भ ग्रंथाचं प्रकाशन वर्ष लिहायचं की नंतर त्याचं प्रकाशन वर्ष लिहायचं हे सुद्धा तुम्ही कोणती संदर्भ पद्धती निवडता त्याच्यावर ते अवलंबून आहे. मित्रहो, संशोधन शिस्तीसाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. तुमचं संशोधन कितीही दर्जेदार असलं त्यातलं मॅटर हे तेव्हाच मॅटर करतं जेव्हा तुम्ही हे संदर्भ असे नीटपणे नोंदवलेले असतील. हे संदर्भ जर नीटपणे नोंदवलेले नसतील तर तुमच्या संशोधनासंबंधी अथवा शोधनिबंधासंबंधीची एक तुच्छता किंवा त्याच्या दर्जाविषयीचे जे प्रश्न असतील ते प्रश्नच पहिल्यांदा निर्माण होतात. म्हणजे गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक प्रकाराची लेखन प्रकाराची आपापली एक आयडेंटिटी असते. म्हणजे बघा, आपण जेव्हा कविता वाचतो तेव्हा कविता म्हणून वाचण्याची एक अट असते. एखादं लेखन आपण कविता म्हणून केव्हा वाचतो की जेव्हा त्याच्यामधली दृश्य मांडणी जी असेल ती ओळी, कडवी, ध्रुपद अशा पद्धतीने केलेली असेल, अशी उभी मांडणी केलेली जे लेखन असेल त्याला आपण कविता असं म्हणतो. आणि मग कविता वाचण्यासंबंधीच्या ज्या अटी असतील त्या अटी तिथे तयार होतात. किंवा तुम्ही एखादं कादंबरी सदृश एखादं पुस्तक वाचत असाल तर ते जे दीर्घ कथनात्मक गद्य असेल तर ते कसं वाचावं, तर हे जे कादंबरी संबंधीची ही अट आहे. मग संशोधनासंबंधीची अट कोणती, तर ज्याच्यामध्ये म्हणजे मजकुरामध्ये अशा प्रकारचे संदर्भ नोंदवलेले आहेत आणि शोधनिबंधाच्या अथवा संशोधन ग्रंथाच्या शेवटी संदर्भ सूची जोडलेली आहे, ते लेखन प्रथम आपण शोधनिबंध अथवा संशोधनात्मक लेखन आहे असं मानतो. म्हणजे या ठिकाणी तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल की प्रत्येक लेखन प्रकार कसा वाचायचा त्याच्या संबंधीच्या अटी असतात. तर संशोधन ग्रंथासंबंधीची अथवा शोधनिबंधासंबंधीची हे संदर्भ नोंदवलेले असणे ही त्याची पहिली अट आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण ज्या पद्धती पाहणार आहोत त्यातली कोणती तरी एकच पद्धत तुम्ही कोणत्या विद्याशाखेमधले आहात आणि त्यातील ॲकॅडमिक डिसिप्लिन जे आहे त्यानुसार कोणती पद्धत वापरली जाते तर तीच पद्धत तिथे आपल्याला वापरावी लागते. मगाशी मी म्हटलं की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संदर्भ देण्याच्या पद्धती आहेत, प्रकार आहेत, त्यांचा अभ्यास आपण आजच्या विवेचनामध्ये करणार आहोत. या प्रत्येक पद्धतीचा प्रयोग आपण आपल्या लेखनामध्ये करू शकतो. त्यात एक चांगली मजासुद्धा येऊ शकते. म्हणजे जे संशोधनात प्रेम करणारे लोक आहेत ते अशा पद्धतीच्या संशोधन संदर्भ ग्रंथ नोंदवण्याच्या पद्धतीचा एक आनंद घेत असतात. तुम्ही तुमचा संदर्भ ग्रंथ प्रकाशित करणार असाल तर तुम्ही कोणत्या प्रकारची संदर्भ देण्याची पद्धत निवडावी हे तुमच्या हातात असतं. परंतु जर एखाद्या जर्नलसाठी तुम्ही आर्टिकल पाठवणार असाल तर त्या जर्नल्सने कोणती संदर्भ पद्धत वापरावी यासंबंधीचे काही निकष निश्चित केलेले असतात आणि त्यांच्या पद्धतीनुसारच आपल्याला ते जे संदर्भ असतील ते तिथे नोंदवावे लागतात. म्हणून जर्नलसाठी निबंध पाठवताना त्यांनी जी सायटेशन पद्धत निवडलेली असेल त्यानुसार निवडावी. इतरत्र आपल्याला स्वातंत्र्य असतं. संशोधन पद्धतीमध्ये आपण हे जे संशोधन ग्रंथ अथवा शोधनिबंधामध्ये ही जी संदर्भाची पद्धत वापरतो त्याचे दोन फायदे असतात. एक, ती डोळ्यांना आपल्याला आकर्षक दिसतेच, म्हणजे तिची दृश्य मांडणी जी आहे ती महत्त्वाची आहेच, पण त्याचबरोबर संशोधनाची शिस्त मगाशी म्हटल्याप्रमाणे ती देखील या दृष्टीने महत्त्वाची आहे. आता मगाशी म्हटलं की आपण पद्धती कुठली वापरा, परंतु एका शोधनिबंधासाठी तुम्ही जी एकच पद्धत निवडली असेल ती शेवटपर्यंत अनुसरणे आवश्यक आहे. संशोधनाच्या शिस्तीसंबंधीची ती एक प्राथमिक अट आहे. म्हणजे गृहीत धरा की मॉडर्न लँग्वेज असोसिएशनने जी MLA पद्धत निश्चित केलेली आहे ही पॅरेंथेटिकल सायटेशनची पद्धत आहे जी सर्वत्र वापरतो आपण. तर तिचे जे मजकुरामध्ये संदर्भ देण्याचे
जे संकेत आहेत आणि संदर्भ ग्रंथाच्या अथवा शोधनिबंधाच्या शेवटी, प्रकरणाच्या शेवटी संदर्भ कसे द्यावेत त्याचे काही संकेत आहेत आणि बिब्लिओग्राफीचे काही संकेत आहेत. हे तीनही संकेत आपण पाळले पाहिजेत. म्हणजे पद्धत कुठली असू द्या, जी पद्धती निवडाल त्याच पद्धतीमध्ये तुमचे मजकुरामधले संदर्भ नोंदवलेले पाहिजेत. प्रकरणाच्या अथवा शोधनिबंधाच्या शेवटी संदर्भाची पद्धत तीच ठेवली पाहिजे. आणि संदर्भ ग्रंथ असेल तर जी बिब्लिओग्राफी तयार करणार असाल त्यासाठीची पद्धत देखील तुम्ही जी निवडलेली आहे ती एकमेवच असली पाहिजे. MPhil अथवा PhDमध्ये ही एक आवश्यक अट आहे. अन्यथा तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. कारण काही संशोधक संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये फार गंभीर असतात. अशा अभ्यासकांना तुम्ही जे संदर्भ नोंदवलेले आहेत त्या संदर्भ ग्रंथांची उत्तम माहिती असते, किंवा असा संदर्भ ग्रंथ त्यांच्या हातून सुटला असेल तर जेव्हा तुम्ही तो तुमच्या शोधनिबंधामध्ये अथवा संदर्भ ग्रंथामध्ये नोंदवलेला असेल तर तो ग्रंथ ते आवर्जून पाहतात. म्हणून इथे आपण फार गंभीर असलं पाहिजे. थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की शोधनिबंध अथवा संशोधनासाठी आपण जी संदर्भ पद्धती निवडू ती एकच एक पद्धती त्या संशोधन ग्रंथामध्ये अथवा त्या शोधनिबंधापुरती आपण मर्यादित केली पाहिजे. आता आपण सायटेशन म्हणजे काय आणि सायटेशनची पद्धती प्रकार नेमका काय असतो त्याच्या संबंधीचा एक सविस्तर विचार करणार आहोत. मित्रहो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी जे संदर्भ आपण नोंदवतो तर एकाच लेखकाचे 2 पुस्तकं असतील तर ती कशी नोंदायची, ग्रंथ स्वतंत्र असेल, संपादित असेल, अनुवादित असेल त्यांचा क्रम कसा पाळायचा, एकापेक्षा अधिक संपादक अथवा अनुवादक असतील तर ते संदर्भ कसे नोंदायचे, मुलाखती, भाषणं, नियतकालिकं, वर्तमानपत्र, समाजमाध्यमं, इंटरनेट याच्यावरचे संदर्भ ग्रंथ नोंदताना कोणता क्रम पाळायचा हे सगळं आपण यानंतरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही सूचना असतील त्या अवश्य टाका. माझ्या काही त्रुटी असतील तर त्याही तुम्ही त्याच्यामध्ये अवश्य नमूद करा. चला तर मग आता मित्रहो, सायटेशन म्हणजे काय तर आपण जो शोधनिबंध लिहित आहोत अथवा आपण जे संशोधन करत आहोत त्यासाठी आपण जी संसाधने निवडलेली आहेत, आधारभूत ग्रंथ निवडलेली आहेत त्यांच्या नोंदी सादर करणं याला म्हणतात सायटेशन. आता हे सायटेशन काय द्यायचं तर पहिलं आपण मगाशी बघितलं होतं की संशोधनाची ती प्राथमिक अटच आहे की आपल्याला ते आधारभूत संसाधनांची, स्रोतांची नोंद करावी लागते. दुसरी गोष्ट, ती संसाधनं ज्या लेखकाची आहे त्याची सर्जनशील निर्मिती असू द्या अथवा संशोधन ग्रंथ किंवा बौद्धिक संपदा असू द्या, त्याचा वापर आपण जेव्हा करतो तेव्हा त्याचं श्रेय, त्याच्या कामाचं श्रेय त्याला द्यावं लागतं. तिसरी गोष्ट, ते जे प्लॅगॅरिझम आहे त्या प्लॅगॅरिझममध्ये, वाङ्मयीन चौर्यामध्ये तुमचं संशोधन अडकता कामा नये. म्हणून यासाठी तो संदर्भ आपण द्यायचा असतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की सायटेशन म्हणजे नेमकं काय असतं तर तो एक नियमांचा संच आहे. जसं मगाशी मी म्हणालो कादंबरी वाचनाची एक अट असते, तसं जे संशोधनात्मक लेखन आहे ते संशोधनात्मक लेखनाच्या काही अटी असतात. त्यातली संदर्भ ग्रंथ नोंदवणे, त्याची जी पद्धत असेल त्या पद्धतीचे काही नियम किंवा संकेत असतात, त्यांचा एक संच असतो. म्हणजे MLA पद्धत असेल किंवा APA पद्धत असेल अथवा शिकागो AB किंवा हार्वर्डची कुठली पद्धती तुम्ही निवडलेली असेल तर ह्या पद्धतीमध्ये ते संदर्भ कसे नोंदवले जातात यांच्या नियमांचा एक संच असतो. त्याची तत्त्वे त्याने निश्चित केलेली असतात. त्या तत्त्वांना आपल्याला फॉलो करावं लागतं. म्हणून तुमच्या ही चौथी गोष्ट लक्षात आलेली असेलच. अलीकडच्या
इंटरनेटच्या युगामध्ये किंवा ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये तुम्ही जे संदर्भ नोंदवता ते आयडेंटिफाय करणारी एक डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर नावाची गोष्ट देखील आहे. सायटेशनच्या ह्या पद्धती आहेत. आता आपण या पुढच्या विवेचनामध्ये तुमच्यासमोर हा जो फ्लो चार्ट दिसतोय, ह्या फ्लो चार्टच्या माध्यमातून आपण प्रत्येक पद्धती समजावून घेऊ. यामध्ये बघा, MLA पद्धत, APA, शिकागो AB, तुराबियन, हार्वर्ड, व्हँक्युव्हर आणि IQE ही पद्धत तुम्हाला इथे दिसते. यामध्ये बघा, MLA पद्धत कोणत्या विषयांसाठी वापरली जाते, APA पद्धत कोणत्या विषयांसाठी वापरली जाते, शिकागो AB पद्धत कोणत्या विषयांसाठी निवडली जाते आणि व्हँक्युव्हर आणि IQE ही पद्धत कोणत्या विषयासाठी निवडली जाते. आणि पुढच्या चौकोनामध्ये आपण ती देण्याची पद्धत काय आहे, प्रकार कसा असावा हे नमूद केलेलं आहे. म्हणजे MLA पद्धत असेल तर ती मॉडर्न लँग्वेज असोसिएशनने विकसित केलेली एक पद्धत आहे. ती भाषा, साहित्य आणि अन्य जे मानवी विद्या असतील या मानवी विद्याशाखांसाठी ही MLA पद्धत वापरली जाते. आणि संदर्भ नोंदवण्याची पद्धत जी आहे ती पॅरेंथेटिकल सायटेशन अशी पद्धत आहे. म्हणजे लेखकाचं नाव, प्रकाशन वर्ष आणि पृष्ठ क्रमांक या पद्धतीने हे नोंदलं जातं. APA पद्धतीमध्ये ही पॅरेंथेटिकलच सायटेशनची पद्धत वापरली जाते. फक्त इथे गोष्ट लक्षात ठेवा की त्याचे प्रकाशन वर्ष जे आहे ते प्रकाशन वर्ष लेखकाच्या नावाच्या सोबत घेतलं जातं. MLA पद्धतीमध्ये ते शेवटी जातं. तर APA मध्ये हा जो फरक आहे हा फार महत्त्वाचा असतो. कारण मी जे म्हणालो तुम्हाला की संशोधनाची ही शिस्त आहे, ती शिस्त आपल्याला असणं फार महत्त्वाचं आहे. किंवा मगाशी मी न्यूमेरिक पद्धतीने सायटेशन केलं जातं. उदाहरणार्थ शिकागो A आणि शिकागो B मध्ये ती पद्धत इतिहास किंवा मानवी विद्या, सोशल सायन्सेस यांच्यासाठी वापरली जाते. शिकागो A पद्धतीमध्ये मजकुरामध्ये न्यूमेरिक पद्धतीने संदर्भ नोंदवला जातो. तर तो संदर्भ पूर्णपणे त्याच पृष्ठावर तळटीपेमध्ये नोंदवला जातो. इन सायटेशनमध्ये न्यूमेरिक पद्धत, तर सायटेशनमध्ये म्हणजे शिकागो A मध्ये एंडनोट अथवा शोधनिबंधाच्या शेवटी संदर्भ नोंदताना लेखकाचं आडनाव, नाव, त्याचा संशोधन ग्रंथ, त्याचं प्रकाशन वर्ष, पृष्ठ क्रमांक या गोष्टी नोंदवल्या जातात. तर शिकागो B मध्ये पॅरेंथेटिकल सायटेशन पद्धतच वापरली जाते. इन सायटेशनमध्ये लेखक आणि वर्ष आणि संदर्भ सूचीमध्ये त्याची नोंद करताना आपण जी लेखकाचा आडनाव, संदर्भ ग्रंथ, प्रकाशकासंबंधीचा संपूर्ण तपशील हे याच पद्धतीने नोंदवलं जातं. आता यातील जी हार्वर्ड पद्धत आहे ती इकॉनॉमिक्समध्ये वापरली जाते. आता हार्वर्ड पद्धतीमध्ये संदर्भ नोंदवण्याच्या विविध प्रकार अथवा पद्धती किंवा तंत्र, संकेत वापरले जातात. काही जी इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांनी आपली स्वतःची अशी हार्वर्ड पद्धतीने संदर्भ कसे द्यावेत याची तत्वे निश्चित केलेली आहेत. म्हणजे इथे हार्वर्ड पद्धतीने संदर्भ देताना तिथे तो पॅरेंथेटिकल पद्धतीचाच वापर केला जातो. जे इकॉनॉमिक्स या विद्याशाखेचे अभ्यासक असतील तर त्यांनी ज्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्सनी संदर्भ देण्याचे मार्गदर्शक तत्वे निश्चित केलेले आहेत त्यांचा थोडा विचार करून त्या पद्धतीने संदर्भ नोंदवावेत. नसेल तर कॉमेंट्समध्ये मला सांगा, आपण त्याच्यावर देखील एखादा व्हिडिओ आपल्याला बनवता येईल. आता पुढच्या दोन पद्धती ज्या आहेत त्या मेडिकल आणि इंजिनिअरिंग अर्थात इलेक्ट्रॉनिक्स वगैरे विषयांसाठी वापरल्या जातात. यांची संदर्भ देण्याची पद्धत जी आहे ते न्यूमेरिक पद्धतीनेच ते नोंदवले जातात. म्हणजे चौकोनी कंसामध्ये संदर्भाचा क्रमांक नोंदवला जातो आणि शेवटी लेखकापासून पृष्ठ क्रमांकापर्यंतचा संपूर्ण संदर्भांचा तपशील नोंदवला जातो. फक्त इथे गोष्ट लक्षात ठेवा की आता आपण पॅरेंथेटिकल सायटेशन पद्धतीने संदर्भ नोंदवताना काय पाहिलं होतं की लेखकाचं आडनाव पहिल्यांदा असायचं. पण व्हँक्युव्हर किंवा IQE पद्धत जी आहे जी इंजिनिअरिंग आणि मेडिकलसाठी वापरली जाते, तर यामध्ये लेखकाचं पहिलं नाव आणि त्यानंतर त्याचं आडनाव अशा पद्धतीचा क्रम असतो. क्रम त्या ठिकाणी पाहिला जातो. म्हणजे आता मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल आपण यातली नेमकी कोणती पद्धत निवडायची. तर यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की तुमचं विद्यापीठ, तुमची विद्याशाखा, त्यातली कोणती डिसिप्लिन तिथे फॉलो केली जाते, तर त्यानुसार तुम्ही कुठली तरी एक पद्धत निवडा आणि तुमच्या त्या संशोधनामध्ये अथवा शोध निबंधामध्ये ती एकच एक पद्धत वापरा असं तुम्हाला सांगता येईल. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये संदर्भ स्त्रोतांचा क्रम जो असेल तो कसा असावा, म्हणजे लेखकाचा स्वतंत्र ग्रंथ, संपादित ग्रंथ, अनुवादित ग्रंथ, एक लेखक, दोन लेखक, एकापेक्षा अधिक लेखक यांचे संदर्भ कसे नोंदवले जातात. त्याच्यानंतर मगाशीच म्हटल्याप्रमाणे स्वतंत्र ग्रंथ, संपादित ग्रंथ, अनुवादित ग्रंथ आणि बाकीचे जे काही नियतकालिके, वर्तमानपत्रे, मुलाखती, भाषणं, अप्रकाशित ग्रंथ वगैरे जे असतील तर त्यांच्या नोंदी कोणत्या क्रमाने करायच्या आहे
हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.